आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मालेगाव मुलींच्या शिक्षणाला चालना देत त्यांच्या शाळेत जाण्याचा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा या उद्देशाने मालेगाव येथे 2 व्हील्स ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 8वीतील 1000 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले। या उपक्रमासाठी HDFC बँक यांनी CSR निधीतून विशेष पुढाकार घेत योजना राबवण्यात आली। मालेगाव तालुक्यातील 85 जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना या सायकलींचा लाभ देण्यात आला। यावेळी UPSC व MPSC परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच पोद्दार फाउंडेशन यांच्या मार्फत शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। सायकल वितरण कार्यक्रम शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला। CSR निधीतून 1000 सायकली उपलब्ध करून दिल्याबद्दल HDFC बँक तसेच उपमुख्यमंत्री महोदया यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसले यांचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी NDA मध्ये निवड झालेल्या कुमारी जिया करपे व कुमारी समृद्धी इंगळे तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी भोकनाळ यांचे अभिनंदन करण्यात आले। निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात 1113 सुपर निपुण शाळा झाल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला। विद्यार्थिनींनी सायकलींचा योग्य वापर करून शिक्षणात प्रगती साधावी तसेच शाळांनी त्यांचे जतन करून अधिकाधिक विद्यार्थिनींना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे अधिकारी, HDFC बँकेचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।